दिवस आयोजन आणि पहिल्या मॅच कडे आपण वळत आहोत। आमचे अंपायर्स पण इकडे सज्ज होतात। सुनील जाधव, महेश मोरे आणि पद्मनाथ प्रभू बाबू असे सर्व आमचे ऑफिशियल अंपायर्स आणि आमचे रील्स बनवतात आमचे मित्र अमित सावंत। लेट्स प्ले रेडी टू फाइट। पहिल्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत आणि बघा 20 मिनिटांमध्ये तुमची 5वी ओव्हर चालू होणं गरजेचं आहे। 5 मिनिटं बफर टाइम आहे, बट त्यावर जर झाला तर मग एक प्लेयर आतमध्ये येईल। जो रूल आहे तो रूल्स फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल। पहिल्या मॅच कडे आपण वळत आहोत। भव्य दिव्य असं आयोजन श्री भवानी माता सुवर्ण चषक अर्थात श्री सिद्धी पॅकर श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन। संस्थापक स्वर्गीय श्री सुनील एकनाथ जाधव साहेब यांची देखील आठवण या क्रीडा स्पर्धेला नेहमीच राहिली आहे। आज सर्व त्यांचा मित्रपरिवार एकत्रित येऊन मग गेट टुगेदर टाईप दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असतात। सर्व मुंबईकरांना चाहूल असते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे येतात। बॉलिंगसाठी अखिलेश यादव येत आहेत। लेट्स प्ले। पहिला बॉल अखिलेश यादव सामना करतील डोंबिवलीचे ओमकार पाटणे, त्याच्या सोबतीला आकाश गुरसाळे भाई। बोला गणपती बाप्पा, भवानी माते की। दादर शिंदेवाडीमध्ये आलात तर नवरात्र पाहण्यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून इकडे गर्दी करत असतात प्रेक्षक वर्ग। अखिलेश यादव येतात घाटकोपरची पहिली ओव्हर घेऊन। स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे बाळा। पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे। पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, बीट केलं गेलं तिकडे। 1.25 लाखाचा प्रथम क्रमांक कोण जिंकेल यावर सर्वांचं लक्ष असणार आहे। 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे। 32 संघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ इकडे खेळतात। हॅलो हॅलो चेक हॅलो। जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिले गेले अखिलेश पहिल्या बॉलवर कुठे ना कुठेतरी रन्स आपण पाहिलं तर अजून खातं ओपन केलं नाहीये। ओमकार आणि आकाश गुरसाळे बाही श्री साई स्पोर्ट्सला युट्यूबला देखील आपण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय। खूप चांगलं ग्राफिक बनवलंय, ग्राउंड देखील खूप चांगलं बनवलंय। डबल बॉक्सचं क्रिकेट खेळणं या ग्राउंडवर एक वेगळा टास्क आहे। 5 ओव्हरची मॅच आहे। कैलासवासी सौ नम्रता कालिदास कोळंबकर या क्रीडा नगरीला नाव दिलंय। या बॉलवर शेप आउट झाले, धावेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला। रन मिळतील 4। पहिल्याच ओव्हर मध्ये ते चौकार। क्रीडा नगरीला थोडे डबल पॉइंट झाले होते, थांबून खेळले। आउट झाले, धावेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला। रन श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे 43वं वर्ष अभिमानाचं आहे। देण्यात येणारी सोन्याची चैन सोन साखळी कोणाला मिळेल यावर देखील फ्लिक केला गेला डीप मध्ये। हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो। पहिल्याच ओव्हर मध्ये रन्स कुठे ना कुठेतरी। हॅलो या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। डबलचा कॉल दिला तिकडे धावांसाठी। हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो। रन झाले आतापर्यंत पहिली ओव्हर समाप्त झाली आणि 6 रन झाले धावफलकावर। सुरुवात चांगली केली आहे, बट थोडे ओमकार
थांबून खेळले, त्यामुळे रन्स मात्र कुठे ना कुठेतरी कमी होताना पाहिले गेले आहेत. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन, बॉक्स क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आणि त्यातल्या त्यात मधलं ही क्रीडा स्पर्धा श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप. दिवस रात्र आपण अंडरआर्म क्रिकेट ही एन्जॉय करत असतो. श्री भवानी माता सुवर्ण चषक 1.25 लाखाचा प्रथम क्रमांक, 32 संघ, एक टीम चॅम्पियन होणार आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली, 6 रन झाले धावफलकावर. स्ट्राईक एंडला आकाश गुरसाळे भाई, बॉलिंग साठी आदर्श पांडे येत आहेत. ट्रॉफीचं आपलं अनावरण केलं जाते साहेबांच्या हातातून. या क्रीडा स्पर्धेचे भाग्यविधाते या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब दरवर्षी या क्रीडा स्पर्धेला त्यांच्या आवर्जून उपस्थित राहते आणि या क्रीडा स्पर्धेला खूप मोलाचं योगदान राहिलं गेलं त्यांचं. पहिलीच मॅच आहे, रन्स मात्र कुठे ना कुठेतरी शांत होताना पाहायला मिळाले. स्कोर कार्ड 7 रन झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आदर्श पांडे स्ट्राईक एंडला बॅटर. ओमकार पाटणे स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, डबल बॉक्स ऑन आहे, त्यामुळे या ग्राउंडवर आता खेळताना थोडं ह्या ओव्हर मध्ये जो आतमध्ये सर्कल आहे त्याच्या बाहेर डायरेक्ट आउट आहे. सिंगल रन आहे. श्री भवानी माता सुवर्ण चषक दरवर्षी 43वे पर्व या क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय, जबरदस्त टायमिंग केलं गेलं ओमकार पाटणेने. डीप मध्ये फिल्डर आहेत, ग्राउंड खूप मोठं आहे त्यामुळे काही डबल रन्स पण धावून होतात. स्कोर कार्ड आपण आतापर्यंत पाहिलं तर 9 रन झाले धावफलकावर. सर्व पदाधिकारी मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी आज काही जणांचं वर्किंग आहे त्यामुळे आज येऊ शकत नाहीत. बट या क्रीडा स्पर्धेवर वेगळं प्रेम राहिलं गेलंय संपूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळ. मग ते मंडळ एकत्रित येऊन एक चांगला आपला कार्यक्रम झाला पाहिजे यांची मेहनत आहे. आणि 43 वर्ष सोपं काम नाहीये, मग एवढं वर्ष ते जपणं पुढे नेणं एकजुटी खूप महत्वाची आहे. सर्व मंडळाचा त्यात मोलाचा वाटा. या बॉल देखील टॅप केला गेलाय, रन मात्र सिंगलने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 रन झाले डबल डी मध्ये बॅटिंग करत असताना श्री 11. 11 रन झालेत. 10. पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि पुढील 2 दिवस अजूनही आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातोय. या विभागाचे कार्यशील, कार्यतत्पर, कार्य सम्राट, दमदार आमदार कोळंबकर साहेबांचा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या क्रीडा स्पर्धेचे भाग्य विधाते आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेला साहेबांचं मोलाचं योगदान राहिलं गेलंय. मग एक वेगळं प्रेम राहिलंय. साहेबांनी म्हटलं की श्री सिद्धी पॅकरवर माझं एक वेगळं प्रेम आहे आणि नायगावातील एक नामवंत आणि मुंबईतील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री सिद्धी पॅकर भवानी माता, श्री भवानी माता सुवर्ण चषक 43वं वर्ष आहे. धन्यवाद साहेब, आज आपण या क्रीडा स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलात, अगदी मनापासून ऋणी आहे. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 रन झाले धावफलकापर्यंत. पहिल्या 2 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने आल्या. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आता
संदीप मराठे येतात. बटवाडी घाटकोपर त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. अमृतनगर घाटकोपर देखील बटवाडी त्या परिसरात खूप अंडरआर्म क्रिकेटला क्रेज आहे. मग चिराग नगर, अमृतनगर, भटवाडी, मुंबईत मला असं वाटतं सर्वात जास्त अंडरआर्म क्रिकेट भटवाडीमध्ये खेळलं जात असेल. आणि कारण की तिकडून देखील खूप चांगले चांगले प्लेयर्स पाहिले गेले. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जात आहे. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 11 रन झालेत. संदीप मराठे येतात बॉलिंगसाठी. एक वेगळी ऍक्शन आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर संदीप पहिला बॉल तर चांगला आलाय. इकॉनॉमीनी बॉलिंग करतात पहिल्या ओव्हरमध्ये. अंडरआर्म क्रिकेट विश्वातली एक मानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री सिद्धी पॅकर, श्री भवानी माता सुवर्ण चषक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं 43वं वर्ष. या बॉलवर स्टेप आउट झाले. संदीपचा एक सक्सेसफुल बॉल, बॅटर आउट. एक्स्ट्रा रन आली बट त्याला ओमकार पाटणेला बाहेर धाडण्यामध्ये यश मिळालंय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ओमकार पाटणे बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट आली आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर कल्याण चिखलकर परिसरातील एक जबरदस्त बॅटर आणि व्यावसायिक गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. अन्नू भोईर येत आहेत, लेफ्टी बॅटर. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. टर्फ क्रिकेट पण मुंबईतलं खूप चांगलं खेळलेत अन्नू भोईर. अनुभव आहे आणि ह्या ग्राउंडवर खेळताना टास्क आहे, डिफिकल्टीज आहेत, पेशन्स खूप महत्वाचं आहे. डबल बॉक्सचं क्रिकेट आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट या ग्राउंडवर सोपं नाहीये. भले भले या ग्राउंडवर खेळताना थकताना पाहिले गेले. मग बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. हे ग्राउंड असं आहे की इकडे 24 बॉल 24 पण होणार नाही, पण 24 बॉल 50 पण होईल असं हे ग्राउंड आहे. कारण की या ग्राउंडवर अशा अनेक मॅचेस आम्ही बघितल्यात. बॉलिंगसाठी आपण पाहतो संदीप मराठे, स्ट्राईक एंडला अन्नू भोईर. पहिला बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. धावफलक 13 धावा झाल्या धावफलकावरती. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल आणि आपले टी शर्ट्स घेऊन जा. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. बॉलिंगसाठी संदीप, स्ट्राईक एंडला अन्नू भोईर. मॅच बनवावी लागेल. या बॉलवर स्टेप आउट झालेत. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला अन्नू डेंजर झोनला, बॅटर आउट. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागते. अन्नू भोईर यांची खेळी संपुष्टामध्ये येते. श्री 11 दिवा डोंबिवली संघ थोडा आता बॅकफुटला जातोय, कारण की पॉवर प्ले मध्ये रन्स आले नाहीयेत. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर विकेट पण गेल्यात. आता पार्टनरशिपची गरज आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर महेश शिंदे येतात डोंबिवलीचे. आणि महेश शिंदेने आता नुकतीच एक बाईक पण प्लेअर द टुर्नामेंट त्यांनी मिळवली. देवप्रतिष्ठान एक नामवंत क्रीडा स्पर्धा ऐरोलीची आणि तिकडे प्लेअर द टुर्नामेंट बाईक त्याला मिळाली. चांगले खेळाडू आहेत. यानंतर सेकंड मॅच आमचे हितचिंतक ज्ञानेश्वर मोरे साहेब आपण व्यासपीठावरती या. आणि दरवर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा पण मुलाचा नक्कीच आम्हाला पाठिंबा राहिलाय. हितचिंतक म्हणून ज्ञानेश्वर मोरे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर JNW कुर्ला आणि
विनर्स 9 सांताक्रूज. आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम्स यानंतर आपण टी शर्ट घेऊन जायचे आहेत. श्री सिद्धी सेवा मंडळ 43व पर्व आहे. सर्व मुंबईकर आता हळूहळू मात्र या ग्राउंडच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. पहिलाच दिवस आहे. उद्या देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आतापर्यंत 15 रन झाले. धावफलकावर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि बॉलिंगसाठी वैभव शिंदे येत आहेत. पॉवर प्ले, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आहे. सो आता ही ओव्हर देखील तेवढीच महत्वाची आहे. पण आकाश घोसाळे भाई यांच्याकडे क्षमता आहे. चांगलं क्रिकेट तेही खेळले. त्या सोबतीला महेश शिंदे आहेत. या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. बाउंड्रीजची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर वैभव, वैभववर जबाबदारी दिली. पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्रायकिंगला आकाश गुरसाळे भाई. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे आणि तिकडे रन कंप्लीट केली जाते. सव्वा लाखाचा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं. विनर्स 9 सांताक्रूज. आपण आला असेल तर आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आहेत. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. जबरदस्त पॉवर प्लेच्या बट काय फिल्डिंग केली गेली आहे. नितेश, जबरदस्त एफर्ट दिले नितेशने. वेल स्टॉप नितेश. नितेश अगदी स्पायडरमॅन सारखा तिकडे आला आणि का बॉल अडवला. जबरदस्त जम्प केलं. चेक. 16 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्याचं आयोजन दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं पाहायला मिळत असताना याही वर्षी चेक केलं जातं. आपण नक्कीच श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर जबरदस्त फिल्डिंग केली नितेशने. वेल स्टॉप आणि एफर्ट चांगले होते. दोन रन तिकडे मिळतात. सो धावफलक आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. महेश शिंदे आणि त्याच्या सोबतीला वैभव शिंदे. 2 शिंदे आमने सामने आहेत. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. संदीप मराठे तिकडे येत आहे. जबरदस्त फिल्डिंग, भव्य दिव्याचं आयोजन आणि खूप चांगले बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी डिझाईन केलेत. श्री सिद्धी सेवा मंडळाचं ह्याच्यावर अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष लावून आहेत. त्यामुळे आज 43व पर्व खूप चांगल्या पद्धतीने साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला दिवस स्वतः आमदार साहेब इकडे उपस्थित होते आणि या क्रीडा स्पर्धेला त्यांचा देखील खूप मोठा पाठिंबा राहिला आहे असे कालिदास कोळंबकर साहेब. या बॉलवर फुलटॉस बॉल पण तेवढीच चांगली फिल्डिंग. अखिलेश, वेल स्टॉप अखिलेश.
स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 20 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील फ्लिक केला गेला. पॉवर प्ले फोल्ड आहे तिकडे. रणमितीला आपण पाहिलं तर 2 रन. दोन रन्स आहेत. धावफलक दोन्ही पुढे जाईल. 22 रन झाले धावफलकावरती. महेश पण प्रयत्न करतात, आकाश घुरसाळे पण प्रयत्न करतात, बट रन्स थोडंफार ग्राफ आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतोय. यामध्ये देखील हवेत खेळले गेले. तिकडे इझी कॅच पकडली गेली. बॅटर आउट. आसिफ तिकडे होते. आसिफने एक सोपा झेल तिकडे टिपला गेला. बॅटरला बाहेर जावं लागेल. 22 रन झाले धावफलकावरती. सांताक्रूज टीम, विनस नाही सांताक्रूज, आपला कोणी प्लेअर आला असेल तर आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत मित्रांनो. आणि कॅप्टन आपण इनिबेक्स मध्ये टी शर्ट घालून लगेच टॉस साठी तयार राहायचं आहे. बॉलिंग साठी आदर्श पांडे येतात. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर झाला आहे 22 रन. 6 बॉल मध्ये 7-8 रन्स तरी येणं गरजेचं आहे, कारण की डबल बॉक्स आहे. त्यामुळे इकडे 6 बॉल 6 करणं म्हणजे देखील या ग्राउंडवर खूप मोठं बॉलिंग साठी आदर्श पांडे, स्ट्राइक एंडला आकाश गुरसाळे भाई. या बॉलवर समोर खेळले गेले. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. बॅटर आउट. विशाल जाधवला पण बाहेर जावं लागेल. शेबाजने जबरदस्त फिल्डिंग केली. बेस्ट ऑफ शेबाज. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो रन्स करावे लागतील. त्या सोबतील आदर्श पांडे येतात. पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला रितेशने. आकाश गुरसाळे मात्र प्रयत्न करतोय. स्कोर कार्ड 25. 25 रन झाले धावफलकावर. आदर्श पांडे, स्ट्राइक एंडला आकाश गुरसाळे भाई. 24-25 पण एक राऊंडर खूप आहे, बट आता रन्स थोडे कमी झालेत. पहिलाच दिवस आणि पहिलीच मॅच आपण पाहतोय. बॉलिंग साठी आपण पाहतो आदर्श, स्ट्राइक एंडला आकाश गुरसाळे भाई. या बॉलवर नो बॉल आणि चुकी झाली आहे. डबल करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला. बॅटर आउट.
+1 मध्ये 2 रन आणि आताचा बॉल फ्रीड असणार आहे. 27. बाबू सर, हा बॉल काउंट आहे ना? फ्रीडचा चान्स आहे, फायदा उचलावा लागेल आकाश गुरसाळे भाई यांना. या बॉलवर अमित खेळले गेलेत, फटका थोडा फसला तिकडे, नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे, सिंगल रन मिळेल. बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 28 रन झाले, 29चं टार्गेट आहे. चला लगेच टॉस साठी या. जबरदस्त बॅटिंग केली आकाश गुरसाळे भाई यांनी देखील, बट थोडा मॅच स्कोर कार्ड मात्र पॉवर प्ले मध्ये रन्स कमी आलेत. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच 29 टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस केला जाईल, त्यांनी बाबू सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. JNW कुर्ला आणि विनस 9 सांताक्रूज. कॅप्टन क्या बात आहे, प्रवीण चव्हाण स्वतः इनॅक्शन मध्ये आहेत आणि 43 वर्षातली मला असं वाटतं 17-18 वर्ष ते स्वतः इकडे खेळले असतील या ग्राउंडवरती असे प्रवीण चव्हाण. टॉस केला जाईल JNW कुर्ला आणि विनस 9 सांताक्रूज. $29 29 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता.
दर्शनजी शिरोडकर आमच्या देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग. सो वळूयात बॉलिंग साठी ओमकार पाटणे आणि स्ट्राईक एंडला अखिलेश आणि त्या सोबतीला नितेश. 29 करायचे आहेत. बॉल मध्ये 29 मध्ये बॉल टू बॉलची मॅच आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. या बॉलवर पहिल्याच बॉलवर बोल्ड आउट. ओमकार पाटणे पहिल्याच बॉलवरती यश मिळतंय. बॅटर आउट. मॅच कुठे ना कुठेतरी आपण परत फसताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार आहे. आदर्श पांडे येतात नवीन बॅटर. पहिली ओव्हर पॉवर प्लेची जबरदस्त सुरुवात केली आहे ओमकार पाटणे. बाळा या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर टीम श्री 11 दिवा डोंबोली पण मॅच सोडणार नाहीये. एक मिनिट बाबू सर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार पाटणे. स्ट्राईक एंडला बॅटर नितेश. 29चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर सिंगल करतायत. विकेट आल्यानंतर थोडं दडपण आहे, पण पॉवर प्ले रन्स येणं गरजेचं होतं. थोडा चान्स घ्यावा लागेल नितेशला. बॉल टू बॉलची मॅच नेहमीच ग्राउंडवर फसताना पाहायला मिळाली आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक मात्र पुन्हा एकदा तिकडे एकने पुढे जाईल. आदर्श पांडे आणि त्या सोबतीला नितेश ही जोडी बॅटिंग करतात. या बॉलवर समोर खेळले गेले. नॉन स्ट्राईकेटला चान्स आहे. बॅटर आउट. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागते नितेशला. कॅच सुटली, बट नॉन स्ट्राईकिंगच्या बॅटरला बाहेर जावं लागेल. रनआउट स्वरूपामध्ये मात्र बाहेर जावं लागेल. रितेशने जबरदस्त एफर्ट दिले. कृष्णाने एक चांगला रनआउट तिकडे घेतला. न्यू बॅटर वैभव शिंदे. हो, सर्व खेळाडू मात्र या क्रीडा स्पर्धेच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेट सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे आणि भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं 43वे वर्ष अभिमानाचं आहे. श्री भवानी माता सुवर्ण चषक. संपूर्ण मुंबईकरांना आता क्रिकेटची चाहूल लागली आणि लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि डॉट बॉल. गुड बॉलिंग ओमकार पाटणे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त रन खर्च करत असताना 3 रन. गुड बॉलिंग ओमकार. पहिलीच मॅच खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन्स आले. आता बॉलिंगसाठी विशाल जाधव येतात लेफ्ट आर्म दिव्याचे.
मित्रांनो, बाईक कोणीच्या बाहेर पार्क केल्या त्या तिकडून साईडला काढा. रोडवर कोणी बाईक पार्क करू नका समोर, नाहीतर 736 चा फाईन आहे. आरटीओ वडाळा आरटीओ ला जाऊन तुम्हाला ती बाईक कलेक्ट करावा लागेल. यामुळे देखील फ्लिक केला गेलाय. फक्त तिकडे टायमिंग करत असताना विशाल दुसरी ओव्हर हाताळतात. 29 टार्गेट आहे आदर्श आणि त्या सोबतीला तर वैभवला बॅटिंग करावी लागेल. डबल बॉक्स ऑन आहे. डबल बॉक्स मध्ये बॅटिंग करणं म्हणजे खूप टेक्निकली बॅटिंग करावी लागते. या बॉलवर एक जबरदस्त टायमिंग केलं गेलं. बॉल जाईल आपण पाहिलं तर डीप मध्ये. चांगली फिल्डिंग केली ओमकार पाटणे. बेल स्टॉप डीप मध्ये. वेल ट्राय. खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. हॅलो, बॅटरला मात्र आदर्शला बाहेर जावं लागेल. मित्रांनो, बाईक कोणाची असेल ते लगेच तिकडून साईडला काढा. कोणाच्या बाईक बाहेर गल्लीमध्ये असेल तर लगेच तिकडून रस्त्यावरून साईडला काढायच्या. ट्रॅफिकची गाडी आलेली आहे, ट्रॅफिक पोलीस, त्यामुळे 776 736 फाईन आहे. पार्किंग अलाउड नाहीये तिकडे. समोरच्या JNW कुर्ला प्रवीण चव्हाण, आपला निर्णय काय? ओके, बॅटिंग. कुर्ला बोले तो बॅटिंग. प्रॅक्टिस नसणारे लगेच मॅच चालू होईल, यानंतर याची नोंद घ्यायची आहे. महेश शिंदे येतात बॉलिंगसाठी. स्कोर कार्ड आतापर्यंत पाहिलं तर 7 रन झालेत आणि 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 22. या बॉलवर बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. या बॉलवर मात्र संकेत बघत नाही. खूप चांगला बॉल तिकडे कलेक्ट केला. येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल. बाईक कोणाची असेल तर तिकडून लगेच साईडला काढा मित्रांनो. समोरच्या रोडला पार्किंग नाहीये. रन झाले आतापर्यंत 8 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी महेश आणि स्ट्रायकरला वैभव शिंदे. नॉन स्ट्रायकरला आफ्रिदी येतात नवीन बॅटर. याबरोबर पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
स्वीप खेळले गेले, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन तिकडे मिळेल. एका धाब्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. 19 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. एक त्यातली मला असं वाटतं पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फायदा उचलावा लागेल टीम आई गावदेवी घाटकोपर आणि त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवलीचा हा पहिला सामना इकडे चालू आहे. या बॉलवर नो बॉल, पण बॅटरला बाहेर जावं लागेल. हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक. फ्रीडचा बॉल असणार आहे, रन काउंट, बॉल काउंट, विकेट काउंट आणि फ्रीडचा चान्स असणार आहे. न्यू बॅटर शेबाज. बॉल काउंट आहे, मॅच मात्र कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळते. विकेट आली आहे, त्यामुळे आई गावदेवी घाटकोपर संघ एक इझी मॅच होती, 29 रन्स. बट मी पहिल्यांदाच म्हटलं की या ग्राउंडवर बॉल टू बॉल पण मॅच नेहमीच फसताना पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे, ज्या खेळाची चर्चा संपूर्ण भारतात पाहिली गेली. या बॉलवर समोर डाऊन द ग्राउंड, सडक पे कडक, चाबुक फटका. शेबाज, क्या बैटिंग कर रहा है शेबाज. शेबाज ने यहां पर आते ही हल्ला बोल कर दिया, भाई मैं आया हूं. जबरदस्त टाइमिंग करते हुए यहां पर शेबाज, मतलब शेबाज आते ही मेरे को लगता है गर्मा गर्म मिसल खा के आया है. जो स्ट्रोक खेला उन्होंने, कडक. 4 रनने स्कोर पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 15 रन झाले धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग शेबाजची. महेश शिंदेचा समाचार घेतला. या बॉलवर हलक्या हाताने खेळले गेले, सेन्सिबल स्ट्रोक पाहिले गेले. जो या ग्राउंडवर खेळलाय तो इझिली बॅटिंग करू शकतो, बट डबल बॉक्स खेळणं सोपं नाहीये. मग पालघर परिसरातील, वसई, विरार त्या परिसरातील देखील इकडे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दादर, पालघर, विविध वरळी, त्यानंतर जर पाहिलं तर गिरगाव, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, चेंबूर, उल्हासनगर. सामना थोडा आपण पाहिलं तर कठीण होताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड झालाय 16 रन झाले धावफलकावर. अजूनही 12 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे, त्यातली एक ओव्हर मला असं वाटते पॉवर प्ले आहे, त्यामुळे त्याचा फायदा उचलावा लागेल टीम गावदेवी घाटकोपर. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॉलिंगसाठी अक्षय गुरव येत आहेत, दिव्याचा एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव. जबरदस्त कामगिरी करत असताना विविध भागात खूप चांगला क्रिकेट खेळलाय, अंडरआर्म क्रिकेट. मग कोकणात त्याला अक्षय गुरवला एक वेगळी मागणी आहे. रत्नागिरी, मालवण, दापोली त्या परिसरात अक्षय गुरवेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि खूप चांगली बॉलिंग करत असताना अक्षय गुरवने देखील दबदबा निर्माण केला या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. लेफ्ट आर्म आहेत आणि वेगळे पिचिंग करतात. लेट्स प्ले. 12 बॉल 13 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला शेबाज. शेबाजची बॅट पकडण्याची एक वेगळी स्टाईल आहे. पप्पू तोडकरची मला आठवण झाली. पहिलाच बॉल टॅप केला गेलाय, समोर तिकडे जम्प केला. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी या ओव्हर मध्ये फेस करत असताना शेबाजने जबरदस्त बॅटिंग केली आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळले गेलेत. बॉल ट्रॅव्हलर रितेश तिकडे येत आहेत. राईट साईडला सर्व आपले बॅनर्स आपण पाहू शकतो. गतवर्षीचे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मध्ये आमचे आमदार साहेब देखील बॅट घेऊन त्यांचा फोटो आहे. कालिदास कोळंबकर साहेब. व्हाईट बॉल आणि बॅटिंग फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईटचा. अंपायरचा डिसिजन व्हाईट आपण चेक केलं जाईल. सर्व श्री सिद्धी सेवा मंडळ
शिंदेवाडी दादर, मुंबईचे एक प्रमुख स्थानक दादर, आणि ज्या दादरमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू मात्र लॉस होतोय आणि स्कोर झाला आतापर्यंत 19 रन झालेत. म्हणजे अजूनही 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. क्रुशल मॅच आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं पहिल्या स्टार्टिंगला की या ग्राउंडवर बॉल टू बॉलची मॅच आम्ही नेहमीच फसताना पाहायला मिळाली आहे. मग अनेक दिग्गज खेळाडूंची देखील या क्रीडा स्पर्धेला नेहमीच मोलाचा वाटा राहिला गेला. खूप चांगला बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी इकडे चैन मिळवल्यात. काही जणांनी 2 वेळा मिळवल्यात, काही जणांनी 1 वेळा मिळवले. काही जणांचं स्वप्न आहे की या टुर्नामेंटला चैन मिळवायची आहे. मानाची क्रीडा स्पर्धा. या बॉलवर बीट केला गेलाय. अक्षय गुरवचा एक वेगवान गोलंदाज आणि तिकडे नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. संकेत भगतची मिस फिल्डिंग. 22 रुपयामध्ये रन मिळेल. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचा आहे. शेबाज आणि आफ्रिदी खूप चांगली बॅटिंग करतायत. शेबाजने जी बाउंड्री लगावली आहे नेहमीच लक्षात राहील. स्कोर कार्ड झालाय 21. या बॉलवर देखील डॉट बॉल येतोय. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर ही मॅच पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहिलं गेलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर खेळले गेलेत आणि डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मॅच जाताना पाहायला मिळते. सामना जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि आता डबल बॉक्स ऑन आहे. त्यामुळे डबल बॉक्स आता कुठे ना कुठेतरी ही मॅच आता पुन्हा एकदा श्री 11 दिवा डोंबिवली मॅच मध्ये येते. 6 बॉल 8 या ग्राउंडवर म्हणजे डिफिकल्ट आणि खूप आहेत कारण की डबल बॉक्स आहे. तिकडे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. इक्वल जर मॅच झाली तर 3 ओव्हरचा एव्हरेज स्कोर जो या टुर्नामेंटचा रूल आहे जर ते पण सेम असेल तर विकेट आणि जर ते पण विकेट पण सेम असेल तर बाउंड्रीज काउंट केल्या जातील. 3 ओव्हरचा पहिल्या इनिंग मध्ये जर स्कोर पाहिला तर 15 रन्स होते. त्याच्यावर 2 विकेट होते आणि जर सेकंड इनिंग मध्ये पाहिलं तर 16 रन होते आणि 3 विकेट होते. त्यामुळे पारडं जड आहे आतापर्यंत तर टीम आई गावदेवी घाटकोपर संघाचा पारडं जड आहे. बट 6 बॉल 8. ओमकार पाटणे बाळा बॉलिंग साठी येत आहेत. डोंबिवलीचा अजून एक जबरदस्त खेळाडू, जबरदस्त ऑलराऊंडर. स्ट्राईक एंडला बॅटर शेबाज. 6 चेंडू जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. जरा थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल प्रत्येक ओव्हर नंतर मित्रांनो वेळ घेऊ नका. भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षी क्रीडा स्पर्धेची एक वेगळी चर्चा राहिली आहे. 43व वर्ष. श्री भवानी माता सुवर्ण चषक, श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर. पहिलीच मॅच रंगताना पाहायला मिळते. 6 बॉल 8. कोण जिंकेल? श्री 11 दिवा डोंबिवली जिंकेल की त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी घाटकोपर? पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत आणि नो बॉल आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. ओके, मिडल लाईनचा चेक केला जाईल. नो बॉल तर अंपायरने दिलाय बट चेक केला जातोय आपण युट्यूबला. इट्स अ नो बॉल.
एकच रन आहे, बॉल काउंट नाहीये आणि आता मात्र फ्री हिटचा चान्स आहे. आई गावदेवी संघाच्या मागे आई गावदेवी आहे, कारण की देवीचं नाव आहे आणि या मैदानात देवीचा आशीर्वाद नेहमीच राहिलाय. त्यामुळे एक मैदानात देखील तसं राहिलं गेलंय. 6 बॉलमध्ये तर जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. या बॉलवर समोर टॅप केलं गेलं, डीप मध्ये आहेत फिल्डर रितेश, थोडी मिसफिल्ड, डबलचा कॉल दिला आणि तिकडे बॅटर आउट. आफ्रिदीला बाहेर जावं लागेल. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॅटिंग साठी नवीन बॅटर येतात आसिफ. आफ्रिदीला बाहेर जावं लागलं. स्ट्रायकेटला शेहबाज आहेत. 5 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. 5 बॉल 6 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. शेहबाज आहेत स्ट्राईक एंडला. पहिलीच मॅच फाईट होताना पाहायला मिळते. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी घाटकोपर. जबरदस्त आयोजन, लाख मोलाची क्रीडा स्पर्धा आणि लाख मोलाचं आयोजन. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री भवानी माता सुवर्ण चषक अर्थातच श्री सिद्धी पॅकर. 5 बॉल 6. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. शेहबाजचा एक थोडी वेगळी स्टेप तिकडे शेहबाजने केली आहे. पाच चेंडू आणि 5 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पाच चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र रन सिंगल मिळेल. जबरदस्त शेहबाजनी बॅटिंग केली. वेल प्लेड शेहबाज. स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. अजूनही 4 धावांची गरज आहे. 4 बॉल 4. कुर्ला टीम तिकडून फक्त थोडी जागा ठेवा, कारण की जे काही आपल्या लेडीज तिकडून जात असतील तर तुम्ही प्लीज जाताना रस्ता द्या, म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना फसलाय. विकेट मात्र येताना पाहिली गेली आहे. 25 धावा झाल्या धावफलकावर अजूनही. सहा विकेट माघारी परतले गेलेत. आई गावदेवी घाटकोपर संघ जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. नवीन बॅटर येतात स्ट्राईक एंडला सचिन. 6 विकेट गेलेत. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. नवीन बॅटर सचिन. सचिन सचिन सो सचिनला आता बॅटिंग करावी लागेल. 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. बाळा
जबरदस्त मॅच, पहिलीच मॅच. या बॉलवर टॅप केला गेला बट तिकडे येईल डॉट बॉल. आता मॅच मात्र फसताना पाहायला मिळाली आहे. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हे ग्राउंड असं आहे की इकडे प्रवीण चव्हाण यांना जास्त अनुभव आहे अशा मॅचेस. त्यांनी मला एक मॅच अजूनही आठवते, जावेद आमचे बॉलिंग करत होते आणि सन्नी धोत्रेने ती मारलेली बाउंड्री. म्हणजे अशा अनेक मॅचेस इकडे आम्ही पाहिल्यात. 1 बॉल 3, 1 बॉल 4. डबल बॉक्सला बॅटिंग करणं खूप डिफिकल्ट आहे आणि या ग्राउंडवरच खेळणं खूप कठीण आहे, डबल बॉक्स क्रिकेट खेळणं. या बॉलवर देखील मात्र तिकडे वाईट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कलाटणी येते. कधी मॅच इकडे आहे, कधी आई गावदी घाटकोपर आहे, तर कधी श्री 11 दिवा डोंबिवली आहे. समीकरण आता बदललंय. वाईट +1 मध्ये 2 रन मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27. 27 रन झालेत आणि जिंकण्याकरिता 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. जर टाय झाली तर पहिल्या 3 ओव्हरचा इक्वलचा जो आपला एव्हरेज आहे, 3 ओव्हरचा तो एव्हरेज आहे. आणि ते पण जर टाय झालं बट नाहीये. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. जबरदस्त मॅच. 2 बॉल 2. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे या मॅचचा. पहिला सामना हाय व्होल्टेज होतोय. या बॉलवर बीट केलं गेलंय. कहाणी में ट्विस्ट. रुको जरा पीछे अभी बाकी है मेरे दोस्त. सबर तो करो. धगधग वाढली आहे. पहिलीच मॅच, 43व्या वर्षाची आणि पहिलीच मॅच असं वाटतंय सेमीफायनल चालू आहे. प्रथमेश धूप पण बोलतोय की काय मॅच झाली 1 बॉल 1. आता करायचं म्हणजे पहिल्याच मॅचला 1 बॉल 1 येणं म्हणजे फाशीवर चढवणं सारखं आहे. सो काय मॅच रंगली गेली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बघता बघता हा सामना देखील एक रंगताना पाहायला मिळतोय. आणि 1 बॉल 2 आहे. बट जर 1 बॉल 1 केला तर सामना जिंकू शकते टीम आई गावदेवी घाटकोपर. काय मॅच रंगली गेली आहे. बट नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आले आहेत संदीप मराठे. सो माझा अनुभव सांगतोय की संदीप मराठे त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो एक चांगलं क्रिकेट खेळलाय. भटवाडी परिसरात देखील अनुभवी क्रिकेटर आहे. 1 बॉल 2 करायचा बट 1 बॉल 1. काय सामना रंगला गेलाय. मॅच आवडली असेल तर पहिल्या मॅच साठी दोन्ही संघांना आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊयात. 1 बॉल 2. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. हाय व्होल्टेज मॅच. ओमकार पाटणे बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला संदीप मराठे. एका साइडला अनुभव, एका साइडला एक युवा खेळाडू ओमकार पाटणे बाळा. श्री 11 दिवा डोंबिवली जिंकेल के आई गावदेवी घाटकोपर. श्री सिद्धी पॅकरचे एक भव्य दिव्य असं आयोजन. श्री भवानी माता सुवर्ण चषक, श्री सिद्धी सेवा मंडळ. 43वं पर्व आणि त्या पर्वाची सुरुवात झाली आणि पहिलीच मॅच 1 बॉल 2. 1 बॉल 1 केला तर मॅच जिंकू शकते टीम आई गावदेवी घाटकोपर. या बॉलवर खेळले गेले. सामना फसला आणि श्री 11 दिवा डोंबिवली. डबल बॉक्स मध्ये संदीप मराठेला बाहेर जावं लागतंय. काय मॅच रंगली गेली आहे. पण दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. हार्ड लक टीम आई गावदेवी घाटकोपर. वेल प्लेड. बॅड लक. आणि श्री 11 दिवा डोंबिवलीचे मला असं वाटतं इकडे एक वेगळंच लक आहे या ग्राउंडवर. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. हार्ड लक टीम. डबल बॉक्सला 1 बॉल 1 करणं पण कठीण आहे.
आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त बॉलिंग केली, बॅटिंग पण केली, ओमकार पाटणे बाळा. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त 8 रन्स केले आणि 4 विकेट पण मिळवल्या बॉलिंग करत असताना. ओमकार पाटणे आपण यायचंय. मी अजित वैद्य साहेबांना विनंती करेल की आपल्याला त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. ओमकार बाळा आपण लवकर या. श्री 11 दिवा डोंबिवलींनी बाजी मारली आणि एक जबरदस्त खेळ केला. पराभूत झालेला संघ आई गावदेवी घाटकोपर आपला एक सन्मान केला जाईल. लवकर या. आई गावदेवी घाटकोपर कॅप्टन लवकर यायचं. आपण हार्ड लक बॅड लक आपण पण खूप चांगली फाईट केलात आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पहिलीच मॅच काय रंगली आहे. आणि आई गावदेवी घाटकोपर संघ आलाय. अजित वैद्य साहेब कोषाध्यक्ष वडाळा विधानसभेचे, त्यांच्या हातातून मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. त्या संघाला एक भेटवस्तू आहे, सन्मान चिन्ह आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री भवानी माता सुवर्ण चषक सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच आई गावदेवी घाटकोपर. खूप चांगला खेळ आपण देखील केलात आणि खूप चांगली कामगिरी केलात. बॅड लक. त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट दिली जाईल. प्लेअर ऑफ द मॅच जबरदस्त कामगिरी करत असताना बाळा काय मॅच रंगली गेली आणि श्री 11 दिवा डोंबिवलीसाठी एक ग्राउंड मला असं वाटतं तेवढंच लकी आहे. सो वेल प्लेड बाळा. डबल बॉक्सला क्रिकेट खेळणं खूप कठीण आहे. ओमकार एक फोटोशूट केलं जाईल. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट्स, भवानी माता सुवर्ण चषक, बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप, श्री सिद्धी पॅकर. वेल प्लेड ओंकार, अभिनंदन. आणि खूप चांगली मॅच पाहिली गेली, चांगली मॅच रंगताना पाहायला मिळाली.